नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. कोणत्या भागांना हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय? पुन्हा एकदा पावसाचा जोर मुंबईत का वाढलाय? मुंबई त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असणार आहे? मराठवाडा, विदर्भ जे की अजून पावसाची प्रतीक्षा करतायत, या भागांमध्ये पावसाचा जोर कधी वाढेल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सॅटेलाइट इमेज माझ्या मागे तुम्ही पाहताय, कशा प्रकारे वारे वाहतायत आणि इतका पाऊस पुन्हा एकदा का पडतोय? कारण खरं तर हवामान विभागाने आजच्या तारखेसाठी 8 तारखेसाठी ग्रीन अलर्ट मुंबईला दिलेला होता, पण पुन्हा एकदा रेड अलर्ट सारखा पाऊस मुंबईत का पडतोय? त्याचं कारण आहे ही इथे तयार झालेली प्रणाली, जी अरबी समुद्रातून वरच्या दिशेने गेली, जी खरं तर गुजरातच्या दिशेने वरती जाऊन तिचा जोर ओसरेल असं बोललं जात होतं, पण ती अजून सक्रिय झालेली आहे. या प्रणालीमुळे खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून पालघर, ठाणे, त्याचबरोबर मुंबई या सगळ्या आणि कोकणाचा हा सगळा पट्टा, किनारपट्टीचा सगळा भाग आहे, तिथे पावसासाठी धोक्याचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण कंटिन्यू पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका सुद्धा या सगळ्या भागांना आहे. त्यामुळे तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र पुढचे काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पण सध्या इथे सुद्धा ॲक्टिव्ह प्रणाली अशा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच काय होतंय तर या बाजूने येणारे वारे, पश्चिमी वारे या बाजूने येणारे, दोन्ही वाऱ्यांमुळे आपल्याला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय. GFS मॉडेल आपण पाहूयात. त्या आधारे वेदर सिस्टीम नेमकं कशा प्रकारे काम करतं आणि 8 ते 9 तारखेपासून किंवा 9 ते 10 पुढचे 48 तासानंतरचे कसं वातावरण असू शकतं हे तुम्ही जे बघताय, हा ऑरेंज कलर आणि हा सगळा निळा कलर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर त्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, अतिमुसळधार पाऊस त्या भागांमध्ये पडतोय, हा याचा अर्थ होतो. ऑरेंज कलर म्हणजे काय, तुम्हाला राऊंड दिसत असेल, तिथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, चक्राकार वारे तयार झालेले आहेत आणि या चक्राकार वाऱ्यांमुळे त्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. हे भाग कोणते? हा वरचा आपण गुजरातचा तिकडचा भाग जाऊ देऊ, महाराष्ट्राचा विचार करूयात. मुंबई, त्याचबरोबर ठाणे, पालघर, कोकणाचा सगळा पट्टा तुम्हाला निळा दिसेल. म्हणजेच काय तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे. इकडे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होऊ शकतं, जे की मी तुम्हाला सॅटेलाइट इमेजमधून सांगितलं होतं. पुढची इमेज आपण पाहूयात. त्या आधारे आपल्याला 48 तासांनंतर नेमकी काय परिस्थिती असू शकते हे कळणार आहे. पुढच्या 48 तासांमध्ये नेमकी काय परिस्थिती असू शकते हे जर आपण बघितलं तर आता 8 ते 10 तासांचा अंदाज आहे. आपल्याला दिसतोय की हे जे कमी दाबाचं क्षेत्र होतं, चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती, त्याचा जोर ओसरणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पाऊस कंटिन्यू असाच असेल, त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. म्हणजेच काय तर पुढचे 2 दिवस मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या कोकणाच्या पट्ट्याला असाच पाऊस झोडपणार आहे. त्यानंतर तो वरच्या बाजूला उत्तरेकडे आपल्याला ते कमी दाबाचं क्षेत्र आणि पाऊस सुद्धा जाताना पाहायला मिळेल. अलर्ट काय दिलेले आहेत हवामान विभागाने ते सुद्धा तुम्हाला सांगते. मराठवाडा, विदर्भात पाऊस कधी येणार आहे असं अनेक जण विचारतात. येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा तिथे हवा तसा पाऊस अजूनही पडत नाहीये. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत तरी या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पण सध्या तरी या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल असं कोणतंही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता IMD ने नेमके काय अलर्ट जारी केलेले आहेत ते जर आपण बघितले तर आपल्याला पालघरला 8 तारखेला रेड अलर्ट जारी केलेला आहे. अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये असणार आहे. ठाण्याला ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर मुंबई, रायगड, थोडीशी आपण जर आणखीन खाली गेलो तर आपण बघूयात की नेमकी काय परिस्थिती आहे. रत्नागिरीला येलो अलर्ट आहे. सिंधुदुर्गला सुद्धा इतका पाऊस नसणार आहे. अजून खाली आपण जर गेलो तर बघा, धुळ्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो 8 तारखेला. नंदुरबारमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. या भागामध्ये मुसळधार पाऊस असेल. रेड अलर्ट दिलेला आहे नाशिकला. नाशिकमध्ये खरं तर मंगळवारी ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला होता, पण वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तिथे वादळी वारे आपल्याला पाहायला मिळाले. तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही, तो धोका टळला. पण आजच्या दिवशी 8 तारखेला नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. रेड अलर्ट दिलेला आहे. पुण्यामध्ये इथे तर ग्रीन अलर्ट आहे, पण पुण्यात सुद्धा पाऊस पाहायला मिळतोय. इकडे घाट परिसर जो आहे पुण्याचा, तिथे रेड अलर्ट 8 तारखेला आहे. खाली जर आपण बघितलं तर आणखीन कोल्हापूर असेल, त्याचबरोबर साताऱ्याचा भाग असेल. अजून सुद्धा आपण खाली जाऊन बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला मराठवाड्याचा जो भाग असेल, आणखीन आपण खाली जाऊयात आणि परिस्थिती बघूयात. बघा, सगळीकडे आपल्याला ग्रीन अलर्ट दिसतोय. फक्त अकोल्यामध्ये आपल्याला दिसतंय की ऑरेंज अलर्ट आहे. पुढे आणखीन आपण जर खाली गेलो तर अमरावतीमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. भंडाऱ्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. विदर्भातील हा सगळा भाग आहे. चंद्रपूरचा विचार केला तर तिथे पुढचे 3 दिवस
नंतर ऑरेंज अलर्ट असणार आहे. म्हणजेच काय 9, 10, 11 तारखेला तिथे ऑरेंज अलर्ट असू शकतो. चंद्रपूरचा जर आपण विचार केला तिथे पुढचे दिवस येलो अलर्ट असणार आहे. म्हणजेच काय तर तिथे 9, 10, 11 तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. आजचा विचार केला तर आजच्या दिवशी पुणे, त्याचबरोबर ठाणे, पालघर, रत्नागिरी या सगळ्या कोकणाच्या पट्ट्याला रेड अलर्ट आहे. 9 आणि 10 तारखेला सुद्धा अशीच परिस्थिती असू शकते असा अंदाज आहे. काही ठिकाणी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर जालना असेल, मराठवाड्याचा भाग, विदर्भाच्या भागांमध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट आपल्याला जारी करण्यात आलेला आहे 9 तारखेला, तर काही ठिकाणी आपल्याला दिसतंय की ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 10 तारखेला सुद्धा पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळणार आहे की अनेक भागांमध्ये पावसाचा जोर 10 तारखेनंतर कमी होणार आहे. पण पुढचे 2 दिवस मुंबई आणि कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला पाऊस झोडपणार आहे हे मात्र नक्की आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर पुढच्या काही दिवसांचा हा अंदाज होता. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे पाऊस पडतोय का, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सगळं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.